तुम्ही पण व्हिडिओचा थंबनेल बघूनच ह्या व्हिडिओवर क्लिक केलंय ना आणि तुम्हाला घरच्या घरी हेअर स्पा करायचाय आणि असे सुंदर केस मिळवायचे आहेत, मग तुम्ही एकदम परफेक्ट व्हिडिओवर आलेला आहात. आज तुम्हाला मी शून्य फक्त पैशामध्ये घरच्या घरी हेअर स्पा कसा करायचा हे सगळं शिकवणार आहे. जे प्रोडक्ट तुमच्या जवळ अवेलेबल आहेत त्यांनीच तुम्हाला हा हेअर स्पा करायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमचे जे केस आहेत ना त्यांना पहिल्यांदा डिटँगल करून घ्या आणि त्यानंतर तुमच्या केसांची ऑइलिंग करून घ्या. आता कोणतं तेल वापरायचं, कोणतंही फॅन्सी तेल न वापरता तुम्ही काय करू शकता माहितीये, आपलं जे कोकोनट ऑइल असतं म्हणजे खोबऱ्याचं तेल असतं ते घ्यायचं, त्याला डबल बॉइलिंगच्या मेथडने गरम करायचं. म्हणजे काय, तुम्हाला खाली गरम पाणी ठेवायचंय आणि त्यावरती त्याच्यामध्ये तुम्हाला वाटीमध्ये ते तेल ठेवून ती वाटी तुम्हाला त्या तेलामध्ये ठेवायची. तसं करू शकता. आता मी काय करते सांगते. माझ्याजवळ जेव्हा ना माझ्या आईने बनवलेलं तेल नसतं, जसं की मी आता जे वापरतेय ते माझ्या आईने बनवलेलं तेल आहे, पण ते जेव्हा माझ्याजवळ नसतं ना त्यावेळी मी डबल बॉइलिंग करून नॉर्मल जे खोबऱ्याचं तेल असतं ते मी वापरते आणि माझ्या केसांना छान मसाज करून घेते. छान मसाज करून आपल्या केसांना घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला थोडा वेळ तसंच राहू द्यायचंय. साधारणतः 1 तास मी तसाच राहू देते आणि मग मी करते माझा हेअर स्पाचं दुसरं स्टेप. म्हणजे काय, आपल्या हेअरला आपल्याला छान असं हीट द्यायची असते किंवा तुम्हाला त्याला वाफ द्यायची असते. तर काय करायचं, गरम पाणी करायचं, एका टोपामध्ये एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं आणि तुमच्याजवळ एखादा टॉवेल असेल किंवा तुमचं टी शर्ट असेल, काही असेल जे कॉटनचं आहे किंवा छान मऊ असं आहे ते घ्यायचं आणि ते भिजवून छान पिळून घ्यायचं. आता थोडासा हाताला चटका बसतो, मला मान्य आहे, पण करायचं आपल्या केसांसाठी. त्यानंतर तुम्हाला ते करून घेतल्यावरती तुमच्या केसांना पूर्ण रॅप करून घ्यायचंय तुम्हाला आणि आता हे तुम्हाला साधारणतः 15 ते 20 मिनिट ठेवायचं. जेवढा वेळ ते गरम राहील तेवढा वेळ ठेवायचं आणि मध्ये काढून टाकायचं. एवढं सगळं झाल्यावरती तुम्हाला एखाद्या चांगल्या शॅम्पूने, तुमच्याजवळ जो शॅम्पू अवेलेबल आहे त्याने तुम्हाला शॅम्पू करून घ्यायचंय आणि तुमच्याजवळ कुठलाही हेअर मास्क असेल. आता माझ्याजवळ लॉरियरचा होता म्हणून मी तो युज केला. जर हेअर मास्क नाहीच आहे तुमच्याजवळ तर दही घ्या, दही छान फेटून घ्या आणि तुम्ही ते केसांना लावू शकता. पण मी डायरेक्ट हेअर मास्कच करते, दह्याकडे वगैरे वळत नाही. हेअर मास्क घेतला, छान लावला केसांना, 5 मिनिटं मी थांबते आणि त्यानंतर मी छान माझ्या केसांना वॉश करून घेते आणि माझे केस मी ओले जे केस असतात मी सुकवून घेते, थोडेसे सुकवून घेते आणि मग मी त्यांना लावते हेअर सिरम. आता मी हेअर सिरम साठी कुठला हेअर सिरम वापरते, तर हा जो स्ट्रेक्सचा हेअर सिरम आहे तो मी वापरते. 2 ते 3 पंप तुम्हाला हा हेअर सिरम घ्यायचा आहे आणि आपल्या केसांना लावून घ्यायचे. पूर्ण डोक्यावरती नाही लावायचं, खालीच लावून घ्यायचं. त्यानंतर माझे थोडेसे वेवी केस आहेत, मग यांना असं स्ट्रक्चर येण्यासाठी मी काय करते, तर माझ्याकडे तत्वेद हर्बलचा हा हेअर पोर्शन आहे, हिबिस्किस हेअर पोर्शन असं याचं नाव आहे, हा मी वापरते आणि त्यामुळे माझे हे असे केस होतात. ह्याला कसं युज करायचं बरं, याच्यावरती ना एक मी छोटासा स्मॉल व्हिडिओ पण बनवला होता, तुम्हाला नसेल माहिती तरी पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. काही करायचं नाहीये, तुमचे जे केस असतात ते थोडेसे ओले असताना, थोडेसे एकदम थोडेसे, ते ओले असताना तुम्हाला तो मास्क हाताला लावून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तो लावायचा आणि मग तुमच्या केसांना असं 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 तुम्हाला करायचंय. बस, मग तुमचे केस हे सुकल्यावरती अशा प्रकारचे होतात आणि छान दिसतात, मॅनेजेबल. आता तुम्ही काय म्हणता, माझे केस राठच आहेत, माझे केस फुलतात. तुमचे केस फुलत नाहीये, तुमचे केस कुरळे आहेत, वेवी आहेत आणि त्यांना मॅनेज करणं तुम्हाला जमत नाहीये म्हणून ते तसे दिसतायत. बस, तर तुम्हाला तुमच्या केसांना एकदा मॅनेज करायला जमलं ना की तुमच्यासारखे सुंदर केस कोणाचेही तुम्हाला वाटणार नाही. त्यामुळे नक्कीच केसांना मॅनेज करायला शिका आणि नंतर मला सांगा की माझे केस खराबच आहेत, माझे केस असेच आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल झाला का, आवडला का, हे मला नक्की सांगा. मी एक छोटासा हेअर स्पाचा व्हिडिओ ह्यासाठीच केला कारण खूप जणांचे प्रश्न असतात की आम्हाला हेअर स्पा घरच्या घरी करायचा आणि पार्लरमध्ये जेव्हा आपण जातो ना त्यावेळी ते खूप जास्त पैसे घेतात आणि असं काही होऊ नये आणि ते वर्ड हीट वापरतात आपल्या केसांवरती. हीटमुळे आपले केस अजून खराब होतात आणि आता आपण इथे ना कुठल्याही प्रकारचं हीट वापरतोय नाही काही वापरतोय, त्याच्यापेक्षा असं सुंदर केस किती छान वाटतात की नाही. स्ट्रेटनिंग करून घ्या, आपले केस जसे नाहीये तसे दाखवा. ह्याच्यापेक्षा आपले जे केस आहेत त्यांना मॅनेज करायला शिका आणि त्यांच्या सोबतच राहायला शिका, म्हणजे तुम्हाला तुमच्या केसांवर प्रेम होऊन जाईल. एवढंच सांगायचंय मला तुम्हाला ह्या व्हिडिओमधून. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर पहिलं करा आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा मित्र आणि मैत्रिणींसोबत आणि त्यांना समजू दे आणि कमेंट करा.
जो कोणी युनिक कमेंट करेल, छान छान कमेंट करेल, त्याचं आपण नाव नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊया. सोबतच जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपलं नाव टाकून जा कमेंटमध्ये, मला समजेल की कोणी सबस्क्राईब केले. तर चला आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय, लव्ह यू ऑल.